नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवणार आहे डब्यासाठी टिफिनसाठी सुक्की अशी मटकीची भाजी। छान असे याला मोड आलेले आहेत। या मोड आलेले मटकीची भाजी मी बनवलेली आहे। चला तर मग बनवूया। सर्वात अगोदर इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो अशा प्रकारे कापून घेतलेला आहे। पहा, जेवढे शक्य होईल तेवढे हे बारीक कापून घ्यायचे आहे। टोमॅटो कापताना त्यामधला रस काढून घ्यायचा आहे, बिया आणि रस, त्यामुळे भाजी ही छान अशी सुक्की बनते। पहा, आता इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे व्यवस्थित भाजून घेऊन याचे मी शेंगदाण्याचे कूट करून घेणार आहे। अशा प्रकारे लालसर रंग येऊपर्यंत भाजून घेऊन याचे मी कूट करून घेणार आहे। आता हे थंड झाल्यावर याचं मी कूट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे कूट करून घेतलेला आहे। ओबडधोबड, जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही, मीडियम असं शेंगदाण्याचं कूट। त्यानंतर इथे तीळ आणि कारळ याचा मसाला घेतलेला आहे। त्यानंतर काळा मसाला 1 मोठा चमचा घेतलेला आहे आणि थोडीशी हळद आणि थोडासा इथे मटन मसालाही थोडासा मी वापरणार आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। हे सर्व एकत्रित करून हा मसाला एका ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे। अशा प्रकारे फोडणीसाठी तमालपत्र मी वापरणार आहे। आता कढईमध्ये तेल टाकून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये फोडणीसाठी 1 तमालपत्र मी वापरलेला आहे। अशा प्रकारे आता कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घेणार आहे। सर्वात अगोदर अशा प्रकारे मी कांदा टाकून घेऊन छान लालसर रंग येऊपर्यंत भाजून घेणार आहे। अशा प्रकारे व्यवस्थित हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। सुक्की भाजी करताना खूप छान असा कांदा लालसर रंग येऊपर्यंत भाजल्यावर छान असा भाजीमध्ये लागतो। पहा, आता छान असा याला कलर आल्यानंतर भाजून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे, तोही व्यवस्थित असा परतून घेत आहे। सतत हलवत राहून हा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा मिक्स करून परतून घ्यायचा आहे। आता मसाले जे घेतलेले होते एका ताटामध्ये काढून ते आता याच्यामध्ये सर्व मी टाकून घेणार आहे। झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने ही मटकीची मोड आलेल्या मटकीची भाजी तयार होते। पहा, अशा प्रकारे आता सर्व एकत्रित करून यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी याला चांगलं असं मिक्स करून परतून घेत आहे। तर ही सुक्की भाजी बनवायची आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त पाणी टाकायची गरज नाही। अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून छान मसाला ओलसर होईपर्यंत पाणी टाकून व्यवस्थित असा हा परतून घ्यायचा आहे। हा मस्त आता याला चांगला कलर सुटत आहे। आता 1 मिनिटासाठी झाकण ठेवून मस्त याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। आता हा मसाला छान परतलेला आहे। याच्यामध्ये आता मोड आलेली मटकी टाकून घेऊया। मी इथे 6 तास भिजवलेली मटकी अशा प्रकारे गाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। पहा, याला किती छान अशी मोड आलेले आहेत। सहा तास भिजवल्यानंतर मटकी गाळणीमध्ये मी पूर्ण अशी पाणी काढून घेतलेले होते आणि याच गाळणीमध्ये मी मटकी मोड आणण्यासाठी ठेवलेली होती। पहा, किती मस्त याला लांब असे मोड आलेले आहेत आणि एकदम सुक्की ही मटकी झालेली आहे। ही मटकी धुवून घेण्याची गरज नाही। आता ही छान भाजीसाठी तयार झालेली आहे। याला बिलकुल असा वास वगैरे काहीही येत नाही। छान अशी सुक्की मटकी गाळणीमध्येच तयार झालेली आहे। पहा, कपड्याचा मी इथे वापर नाही केला, गाळणीमध्येच मस्त असे मोड आणलेले आहेत। आता ही मटकी भाजीच्या मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता व्यवस्थित मसाला आणि मटकी एकत्रित करून व्यवस्थित असं मी परतून घेत आहे। ही मटकीची भाजी तयार झाल्यानंतर एकदम मस्त ही भाजी लागते
तुम्ही नक्की उन्हाळ्यामध्ये जर भाज्या खायची इच्छा नसेल तर अशा प्रकारे थोडीशी मटकी भिजत घालून छान असे मोड आणून अशा प्रकारे सुकी भाजी तुम्ही बनवू शकता। टिफिनसाठी खूप छान अशी ही मटकीची भाजी लागते। पहा, मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। छान मसाला आणि मटकी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे। टोमॅटो आणि कांदा बारीक कापल्यामुळे याच्यामध्ये बिलकुलही दिसत नाही। टोमॅटो आणि कांदा असा छान बारीक कापल्यामुळे पहा किती मस्त ही भाजी झालेली आहे। एकदम सुकी मटकीची भाजी झटपट अशी तयार झालेली आहे। आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून घेते, जेणेकरून मटकी ही व्यवस्थित अशी मऊ होईल। साधारण मी अर्धा कपच पाणी टाकलेलं आहे, तेवढ्यामध्ये छान अशी मटकी ही शिजते। आता झाकण ठेवून 2 मिनिटासाठी मी ही वाफ काढून घेत आहे। 2 मिनिटं झाल्यानंतर तयार आहे चमचमीत अशी मोड आलेल्या मटकीची भाजी। आता मी याच्यावर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकत आहे, ती व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। मस्त अशी भाजीला कलरही छान आलेला आहे। भरपूर अशी कोथिंबीर टाकून तयार आहे मटकीची भाजी। 2 ते 3 मिनिटातच ही भाजी तयार झालेली आहे। पहा, आता एका डिशमध्ये मी ही मटकीची भाजी काढून घेत आहे। अशा प्रकारे मी डिशमध्ये भाजी काढून घेतलेली आहे। उन्हाळ्यात टिफिनसाठी परफेक्ट अशी ही चमचमीत अशी मोड आलेली मटकीची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।